जर वाटत असेल तर 10 तारखेचं आंदोलन ठेवायचं. हो ज्ञानेश भाई नक्की होगा. कोणाला वाटतं? सगळ्याला वाटतं ना. चला एक सर मस्कर असं समजू महाराष्ट्राचे आता बाकीचे किती सोडून द्या, एवढे जरी आले तर आपण जिंकू, पण एवढ्याने सगळ्यांनी हजर राहा. ठीक आहे. एका दिवस आंदोलन जर लावून लागलं आपलं, त्याला आज इंटिमेशन दिलेलं आहे की आपलं आंदोलन लागणार. पण काय हे जर एक आंदोलन लागलं तर 100% सांगतो आपला 2 दिवसामध्ये निर्णय आपल्या हातात येऊ शकतो. आणि 2 दिवसामध्येच यायला इम्प्लिमेंटेशनचे आदेशही द्यावे लागतील आणि संच मान्यताही वितरित कराव्या लागतील. त्याच्यासाठी बांधवांनो माझी आपल्याला कळकळीची आणि नम्र विनंती आहे की कोणीही कुठल्याही प्रकारचं घर बसायला पॉझिटिव्ह सांगू नका की काय पॉझिटिव्ह झालंय म्हणून. इथं सगळं ऑलरेडी तसं तर निगेटिव्हच आहे. हे जर निगेटिव्हला पॉझिटिव्ह करायचं असेल तर येत्या सोमवारपासून आपण हे आंदोलन घोषित करूया. ठीक आहे. अजून काय दौंडकर सर बोले सर कुठे आहे? अजून एक मस्के सरांच्या एक गोष्ट लक्षात आणून देतोय की सन्माननीय पानधडे साहेब पण आणि आयुक्त साहेबाला ज्यावेळेस आम्ही मागणी केली प्रामुख्यानं की बाबा तुम्ही वेतनवाढीचा टप्पावाढीचे आदेश खाली क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्या आणि पुणे स्तरावर असलेल्या घोषित शाळांची यादी घोषित करा. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे जे काही याद्या संचमान्यात अवेलेबल झालेल्या आहेत त्यांचा टप्पा वितरण द्यायला काय अडचण आहे तुम्हाला? हे प्रामुख्यानं मांडल्यावर त्याच्यावरती या स्टेपवर आले आज रोजी की आम्ही सगळ्यासोबत चर्चा करतो आणि त्यावर योग्य ते निर्णय घेऊ. म्हणजे याचा अर्थ तिथपर्यंत जर ते आपल्या एका या चक्रामध्ये जर आले असेल तर पुढच्या आंदोलनामध्ये 100% आपण आदेश घेऊनच घरी जाऊ शकतो. म्हणजे तसं पत्र ते काढू शकतात. फक्त आपली ताकद अजून वाढवावं लागणार आहे. आपल्याला मागणी एकच प्रामुख्याने ठेवायची की ज्युनियर कॉलेज बांधवांचे टप्पा वाढ करण्याचे तात्काळ आदेश द्या. सर्व प्राथमिक माध्यमिकचे संच मान्यता जर काही ठिकाणी तुम्हाला 15 दिवस लागत असेल तर त्या आधींवर टप्पा वाढ करा. ठीक आहे. संच मान्यता 8 दिवसात येईल पण त्या आधींवर त्यांचे सुद्धा टप्पा वाढ करण्याचे आदेश द्या. आणि अघोषितची जी पुणे स्तरावर असलेली जी यादी आहे ती तात्काळ तुम्ही घोषित करून तिची कारवाई करा. या प्रमुख मागण्या आपण त्या ठिकाणी ठेवल्या आणि त्याच्यावरती आता संचालक आणि स्वतः आयुक्त साहेब चर्चा करणार आहेत. त्याच्यावरती चर्चा करून कुठल्या निर्णयापर्यंत येतोय हे नंतर आपल्याला कळलं या 4-5 दिवसात. पण आपण आपला हा स्ट्रोक पुन्हा जर लावला सोमवारी तर हा स्ट्रोक अतिशय चांगला बसू शकतो. हा बी चांगला बसला आणि तो अजून आणखीन चांगला बसू शकतो. पण ही ताकद वाढली पाहिजेत. आता उपस्थित जे काही बांधव इथं होते त्यांनी वास्तव बघितलं. घरी बसणाऱ्या बांधवांना हेच वास्तव सांगा. नाही तर असं सांगू नका काय नाही ते हो म्हणले करणारे म्हणते मग ते अर्धच त्या ठिकाणी. आता तुम्ही बघा काल परवा 1-2 व्हिडिओ बाहेर आले, कोणी पोस्ट टाकून देतं. म्हणजे मुद्दा म्हणून आपल्याला डायव्हर्ट करण्यात चालू आहे. अशा पोस्ट पुन्हा येतील तुम्हाला या मध्यंतरीच्या काळामध्ये. एखादा व्हिडिओ येईल, एखादी पोस्ट येईल की आता असं होणार आहे तसं होणार आहे. मग आपण काय होतो आपण त्या ठिकाणी डायरेक्ट रिव्हर्स होऊन जातो की चला होणारे कशाला बेजार व्हायचं जाऊन सरी. आपण तुम्ही सगळेजण इथं आलाच. मला माहिती आहे काही जण रात्रभर हे माणूस बिडून आला, रात्रभर जागून आले सगळेजण इथं. सकाळी इथं उतरले. काही जण सकाळी 3-3, 4-4. आता आम्ही सगळे 3 वाजता उठून आंघोळी करून सकाळी गेले 4 वाजता. म्हणजे या सगळ्या मेहनत घेऊन आपण इथपर्यंत पोहोचलोय. आपण काही असं आराम करायला किंवा इथं कुठंतरी तुळशीबाग फिरायला आलो नाही. आपण सगळ्या हक्काच्या वेतनासाठी इथं आलो. ही तळमळ प्रत्येकाच्या मनात राहू द्या. आणि बांधवांनाही सांगा बांधवांनो प्रॅक्टिकल पेपर हे होतच राहणार आहे. हे दरवर्षी आहे. कुणावर तरी तुमचा याचा भार त्याच्यावर टाका. पण प्रत्येक शाळेतून 1-1, 2-2 लोक या. 1-1, 2-2 लोक, 1-1 माणूस जरी आला तर आपल्या मस्के सर 8,000 शाळा आहे. 1,000 लोक 8,000 शाळा आहे. आपण एकच बोलू. प्रत्येक याच्यातला ज्युनियर कॉलेजच्या बांधवांनाही माझी विनंती आहे तुमचे टप्पा वेतनवाढीचे आदेश आज निघू शकते. फक्त तुम्ही ताकदीने इथं या. तुमच्या ज्युनियर कॉलेजवाल्या बांधवांचा असं मला म्हणायचं नाही की आम्ही आलो. तुम्ही तुमच्या मागे जरी परीक्षा किंवा प्रॅक्टिकल असेल पण किमान तुमच्या शाळेतला शिपाई तरी पाठवा, कुणी पाठवा, क्लर्क पाठवा. पण प्रत्येक शाळेतून 1 माणूस इथं पाठवा. येणाऱ्या सोमवारपासून आपण पुणे हे आंदोलनाचं त्या ठिकाणी केंद्र बनवू आणि इथूनच सगळे आदेश आणि संच मान्यता वितरित करण्याचं काम प्रामुख्याने करून घेण्याचं या ठिकाणी तळ ठोकून बसतो. त्याच्याशिवाय हे होणार नाही. अजून तुम्ही किती महिने शाळेत बसले आणि शाळा करत बसला तर हा टप्पावाढ तुमच्या पथावर पडणार नाही. एकदा आपलं तोंड पोळलेलं आहे ते पुन्हा पोळू द्यायचं नसेल तर ताकदीने घराच्या बाहेर पडा. एवढी विनंती आपल्या सगळ्या बांधवांना करतो.